आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे ज्यात ना कांदा, ना लसूण, ना काही एक्स्ट्रा साहित्य, तरीसुद्धा चव अशी की चपाती, भात संपतो पण भाजी उरायचं नाव घेत नाही. ही रेसिपी पूर्वांचलमधील 100% ऑथेंटिक निमोना रेसिपी आहे. नमस्कार, मी राधिका. राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजची रेसिपी खास आहे कारण ही रेसिपी उत्तर प्रदेश बिहारच्या पूर्वांचल भागातील जी अजूनही गावाकडे सात्विक पद्धतीने बनवली जाते. आजकाल बऱ्याच जणांना वाटतं की निमोनामध्ये लसूण लागतो, पण खरी पारंपरिक रेसिपी लसणाशिवायच असते. सर्वात आधी पाहूया साहित्य. मध्यम आकाराचा रफली चिरलेला टोमॅटो, एक मोठा मध्यम आकाराचा बटाटा आणि हिरवे मटार. बस 3च साहित्य. लक्षात ठेवा, कुठलाही कांदा नाही आणि लसूण नाही. ही रेसिपी सात्विक आणि साधी आहे. मटारच्या चवीवर आधारित आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा स्टेप. इथे मी एक फुल वाटी हिरवे मटार घेतले. यामधले आपण सगळे मटार दळत नाही. हे जे मी वेगळे काढले आहे, हे साधारण पाव वाटीभर मटार आहे. हे मटार साबूत ठेवले तर निमोनाला टेक्स्चर येतं आणि दिसायलाही छान दिसतं. त्यातील पाऊण वाटी मटार जाडसर दळून घ्या. हीच ऑथेंटिक पूर्वांचल पद्धत आहे. जास्त मटार कुटले, थोडे साबूत ठेवले यामुळे निमोन्याची खरी चव येते. कढईत मोहरीचं तेल घाला. तेल छान तापू द्या. तेलामधून धूर निघू द्या. गॅस मंद ठेवून थोडं तेल गार करा. यामुळे चव छान येते. यामध्ये रफली चिरलेला बटाटा घाला. इथे तुम्ही बटाट्याचे लांब लांब काप देखील ठेवू शकता. आच मध्यम ठेवून सोनेरी रंग येईपर्यंत परतवा. मी इथे आज मध्यम ठेवून गोल्डन कलर येईपर्यंत परतवत आहे. साधारणतः 2 मिनिटांमध्ये रंग बदलतो. इथे तळलेला बटाटा आता एका डिशमध्ये काढून बाजूला ठेवा. ही स्टेप फार महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने तळल्यामुळे बटाट्याला आणि निमोन्याला फार छान चव येते. त्यामुळे ही स्टेप स्किप करू नका. इथे मी साधारणतः 2 मिनिट व्यवस्थित परतवून घेतले आहे आणि रंगसुद्धा छान असा सोनेरी आलेला आहे. तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला बटाट्याचा रंग बदलायचा आहे. आता मी हे सर्व बटाटे एका डिशमध्ये काढून घेत आहे. आता याच तेलामध्ये वाटलेलं मटाराचं वाटण घालून मंद आचेवर परतवा. जोपर्यंत त्याचा कचवटपणा जात नाही तोपर्यंत परतवा. मटाराला साधारणतः 3 ते 4 मिनिट किंवा अधिक जास्त लागू शकतात. त्यामुळे तेल सुटेपर्यंत हलकंसं मोकळं होईपर्यंत वाटण भाजून घ्या. कधीही दोन्ही साहित्य बटाटे आणि मटर एकत्र भाजू नका. एकत्र भाजल्यास दोन्ही चांगलं भाजल्या जाणार नाही आणि त्याची चवही खुलणार नाही. त्यामुळे असं वेगवेगळं भाजून घ्या. मला इथे साधारणतः भाजता भाजता 4 ते 5 मिनिट झाले आहे. तेल देखील छान असं सुटलं आहे. मसाला देखील हलकासा मोकळा झाला आहे. तुमचा देखील मसाला याच पद्धतीने परतला गेला आणि तेल सुटलं, मोकळा झाला की एका डिशमध्ये हा मसाला बाजूला काढून ठेवा. मी सुद्धा एका डिशमध्ये हा मसाला काढून बाजूला ठेवणार आहे. आता ज्यामध्ये तुम्हाला भाजी बनवायची आहे किंवा याच कढईमध्ये तुम्ही इथे फोडणी देऊ शकता. मी इथे 1 चमचा मोहरीचं तेल घातलं आहे. 1 चमचा मोहरीचं तेल घालून घ्या आणि ते छान असं तापू द्या. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे घाला आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. मी इथे बारीक चिरलेली 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही इथे हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा वापरू शकता. आता आलं घ्या. मी इथे 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. याची सुद्धा पेस्ट करून यामध्ये कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या. लक्षात ठेवा, इथे लसणाचा किंवा कांद्याचा वापर करू नका. तुम्हाला ऑथेंटिक आणि प्युअर पूर्वांचल निमोना बनवायचा असल्यास तर हा निमोना असाच बनतो. आल्याचा छान कचवटपणा जाईपर्यंत परतवा. नंतर यामध्ये हिंग घाला. हिंग चिमूटभर वापरा. नंतर यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घाला. मी इथे 1 चमचा लाल तिखट घेतला आहे. नंतर यामध्ये अर्धा चमचापेक्षा थोडी कमी हळद वापरा. नंतर 1 चमचा धने पावडर वापरा.
नंतर आवडीप्रमाणे तुम्ही थोडा इथे गरम मसाला देखील वापरू शकता. मी इथे अर्धा चमचापेक्षा थोडा कमी इथे गरम मसाला घातला आहे. आता सर्व मसाले व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्या. मसाले तेलामध्ये हलकेसे भाजले की त्यामध्ये थोडं पाणी घाला, यामुळे मसाला जळणार नाही. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि नंतर तळलेले बटाटे घाला. आता इथे मी छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि यामध्ये आपण वेगळे काढून ठेवलेले तळलेले बटाटे घालणार आहे. बटाटे मसाल्यामध्ये घालून छान तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्या. यामुळे बटाट्याला छान असं मसाला लागेल आणि छान अशी कोटिंग होईल, त्यामुळे इथे बटाटा परतणं खूप गरजेचं आहे. बटाटा छान परतला गेला की नंतर आपण बाजूला काढलेले साबूत पाववाटी मटार ते सुद्धा यामध्ये घाला. मी इथे आधी काढून ठेवलेले पाववाटी मटार यामध्ये घालत आहे. मटारसुद्धा बटाट्याबरोबर छान मसाल्यामध्ये परतून घ्या. नंतर यामध्ये तुम्ही इच्छेनुसार टोमॅटो देखील वापरू शकता. रफली किंवा बारीक चिरलेला वापरा. मी इथे रफली चिरलेला एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे. हे मी रफली चिरून यामध्ये घालत आहे. टोमॅटोमध्ये मसाला छान जाईपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्या. हे सगळं काही छान असं परतलं गेलं आणि तेल सुटलं की त्यामध्ये कुटलेला आणि भाजलेला मटार घाला. मी इथे बाजूला काढून ठेवलेला मटार घालत आहे. हे सुद्धा मी 2 ते 3 मिनिट छान व्यवस्थित नीट मध्यम आचेवर परतून घेणार आहे. तरच निमोन्याला खरी चव येते. यामध्ये चवीप्रमाणे तुम्ही मीठ घाला. मी इथे 1 चमचा मीठ घालून असं छान परतवत आहे. या रेसिपीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे परतवणं, तरच निमोन्याची खरी चव बाहेर येते. आता थोडं गरम पाणी करून यामध्ये वापरा. मी इथे अर्धा तांब्या असं पाणी घेतलं आहे. हे मी गरम पाणी घेतलं आहे. घट्ट किंवा पातळ भाजी कशी हवी आहे या विचाराने तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. आता एकदा मिक्स करून 10 ते 12 मिनिट मध्यम आचेवर शिजवा. गरम वाफडत्या भातासोबत हा निमोना म्हणजे पूर्वांचलची ओळख, गावाकडची चव, आईच्या हातची आठवण आणि साधेपणातील श्रीमंती. पहा, वरती तर्री तरंगायला लागलेली आहे. हाच खरा ऑथेंटिक निमोना. काही एक्स्ट्रा साहित्य नाही, फक्त मटारची नैसर्गिक गोडी. गॅस बंद करून थोडी कोथिंबीर घालून गार्निश करा. जर तुम्हाला अशाच खऱ्या पारंपरिक ऑथेंटिक रेसिपी पाहिजे तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या गावाकडे निमोना कसा बनतो. ही ऑथेंटिक रेसिपी ट्राय करा. धन्यवाद.